तर tenniscricket.in वर ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या बघत असा मगाशी मी उल्लेख केला. आज या tenniscricket.in चे स्वतः CEO संतोष नाणेकर यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण सुरू करूया. सामना क्रमांक पहिला. ध्रुव शर्मा षटक क्रमांक पहिला हाताळेल आणि टाइम आपण नोट करत आहोत. बरोबर 10:25 झालेली आहेत. सलामीच्या फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये आहेत. आपण बघतोय फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तो म्हणजेच मिथिलेश गोळे आणि त्याच्यासोबत आहे तो फलंदाज म्हणजेच संदीप पवार. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू मिथिलेशसाठी ड्राईव्ह करायचा प्रयत्न. अपील पंचांकडे होत आहे. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही. यशाच्या मध्ये बघतो आपण ते म्हणजेच राकेश साळुंके. मागच्याच आठवड्यामध्ये आपण ही क्रिकेट स्पर्धा याच ग्राउंडवर बघितली होती. राकेश साळवी त्या ठिकाणी आहेत आणि राकेश साळवी झेल गजनात थोडेसे कोसळले होते, पडले होते आणि भरपूर चर्चा सुरू झाली. त्या तो झेल अप्रतिम व्हायरल झाला होता. पण बऱ्याच जणी त्यांना फोन केले, बाबा तुम्हाला कुठे लागले की काय. पण राकेशने सकाळी जाऊन सांगितलं की सर तुम्ही माईकमध्ये अनाऊन्स करा की मला कुठल्या प्रकारची जास्त मोठी इजा झाली नाही आहे, आय एम फिट. फुल टॉस आहे. ऑफ ड्राईव्ह बॉटम हँडचा वापर. कव्हरमध्ये क्षेत्राच्या काय डीपमध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फलंदाज खातं उघडतो एका धावेने. आज या स्पर्धेची पहिली धाव इथे नोंद केली जाते. क्रिक हिरोज या ॲपवर तुम्ही ही स्पर्धा घर निश्चितच त्याचा तुम्ही अपडेट्स घेऊ शकता. स्टम्प्स ॲपवर, नॉट क्रिक हिरोज. मिथिलेश गोळे खातं उघडतो एका धावेने. स्ट्राईक एंडला असेल तो संदीप पवार. नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही संघांना रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. कट करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू. सागर मोरे पहिल्यांदाच वळतायत स्टम्प्स ॲपच्या आमच्या स्कोररकडे आणि सिग्नल करतात इट्स अ वाईट बॉल. पुढील चेंडू. क्या बात आहे. ब्लॉकचा चेंडू होता. खोदून काढला अक्षरच्या पॉईंटमध्ये. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. ध्रुव शर्मा भेदक मारा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये जखडून ठेवते फलंदाजांना. रुवांश इलेव्हन गिरगाव संघाच्या जास्त मोठी संधी देत नाहीये मोठके मोठके मारण्याची. धावसंख्या धावफलकावर 3. सुरुवात चांगली केली आहे. आमच्यासोबत डिजिटल स्कोरर स्टम्प्स ॲपवर स्कोरिंग करतात ते अवनीश प्रजापती आणि त्याचं सौरभ त्रिपाठी. दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केला शास्त्रशः तिथे शॉर्ट कव्हर पॉईंटला तिथे चेंडू कव्हर करतोय. टार्गेटचा प्रयत्न बॅकअप त्या ठिकाणी आहे पण क्विक सिंगल त्या चेंडूवर कंप्लीट केले. खातं उघडलं. खात्याला आधार देतोय आपल्या संघाच्या आणि स्वतःच्या सुद्धा. वैयक्तिक पोहोचल्या आपण बघतोय धावफल करतो मिथिलेश गोळे. तो 2 वर. संघाची धावसंख्या 4 धावा. एक वाईड आहे. एक सिंगल आपण बघतोय ती संदीप पवारच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये थोडंसं शांतच ठेवलंय ध्रुव शर्माने. चांगला अटॅक बघायला मिळते बॉलिंगमध्ये. नेक्स्ट बॉल. स्वीप करायचा प्रयत्न. टायमिंग जमणे या चेंडूवर. मागे जातो चेंडू. विकेट किपर सुद्धा बीट होते त्या ठिकाणी राकेश. आणि पंचांचा इशारा 22चा. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावी ते ॲड केली जाईल धावफलकावर. धावसंख्येत भर. धावसंख्या पोटी ती 5 वर. सोळा संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये. लीग मॅचेस, लीग फॉर्मॅट. ग्रुप ए मध्ये आपण बघतोय संघ ते म्हणजेच सरकार लायन्स, रुवांश इलेव्हन, अनिरुद्ध इलेव्हन, गिरगाव, सर्वेश इलेव्हन संघ खेळताना बघायला मिळतील. हो, ऑप्शनच्या बाहेर अटॅक करत असताना आपण बघतोय चेंडू मागे जातोय. विकेट किपर बीट होतोय त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करून स्टंपवर लावेल तोपर्यंत पुन्हा 22ची एक धाव. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावी ते ॲड होईल धावफलकावर. एका षटकाचा खेळ समाप्त होते. 6 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली केली गोलंदाज ध्रुव शर्माने. अत्यंत उल्लेखनीय अवघ्या 6 धावा.
सुरू करायचा वेळ घेऊ नका. तसं मगाशी मी उल्लेख केला तुमच्याकडे 15 मिनिटाचा वेळ आहे 3 षटकांसाठी. त्याच्या पलीकडे जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर तुम्हाला ताबडतोब एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुमचा बोलवला जाईल, याची मात्र नोंद घ्यायची आहे. 10:25 एक्झॅक्टली सामना सुरू झाला होता. ओव्हर नंबर 2 रिव्हर्स टायमिंग जमणे या चेंडूवर संदीप पवार जो धाव घेत होता स्ट्रायकिंग एंडला त्याला नकार दिलेला आहे मिथिलेश गोळेने. निर्धाव चेंडू गोलंदाजी मार्कून बघतोय म्हणजेच सिद्धेश धनावडे कॅप्टन म्हणून काम पाहत असणार या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी. जसं मगाशी उल्लेख केला थोडीशी खंत व्यक्त केली या संघनायकाने की मागचे काही वर्ष आम्ही या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतोय पण पराभूत व्हावं लागतंय. रिव्हर्स अटेम्प्ट हवेमध्ये चेंडू आणि ड्रॉप. सरप्राईज मिस्टेक की बिग मिस्टेक. सर्कलच्या आतमध्ये संगनायक बॉलिंग मार्कवर आला आणि मात्र झेल देण्यासाठी भाग पडलं होतं मिथिलेश गोळेला. तिथे मात्र झेल सुटतोय. सिद्धार्थकडून झेल सुटलाय. चांगला एफर्ट होता. अशा मुवमेंटला आपण जेव्हा म्हणतोय की आपण बॅट्समनच्या समोर जी लाईन आहे ती लाईन आपण जर लांबलचक खेचली तर अर्धवर्तुळ तयार होतं. पुढचा चेंडू ऑन साइडला सेम हेलिकॉप्टर शॉट. तिथे क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. दोन धावा डावणी ते पूर्ण करतोय. धावसंख्या धावफलकावर 9. संदीपने 2 धावांनी आपण बघतो की धावसंख्येला चांगला आकार दिलाय. बॅट्समनच्या समोर आपण जी लाईन आहे ती लाईन आपण जर लांबलचक केली तर खेचली तर अर्धवर्तुळ तयार होतो मागच्या बाजूला. आणि त्या ठिकाणचे जे फिल्डर आहेत पॉईंट आहे बॅकवर्ड पॉईंट आहे गली आहे थर्ड मॅन आहे फाईन लेग आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे स्क्वेअर लेग आहे या ठिकाणच्या खेळाडूंना डोळ्यामध्ये अक्षरशः तेल घालून फिल्डिंग करावी लागते. इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे चूक करत नाहीये. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद झालाय. पहिलाच धक्का लागला मैदानावर ते रुवान शिलेवर गिरगाव संघाला. आणि संदीप पवार बॅक टू डगआउट. न्यू बॅट्समन आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला येतोय तो म्हणजेच किरण लाड. विकेट फॉर कॅप्टन सिद्धेश धनावडे जो आपल्या संघासाठी विकेट काढतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय. पुढचा चेंडू हा चेंडू लेग ब्रेक होता आणि ते मात्र होते ती चूक पुन्हा एकदा. चेंडू सीमारेषे बाहेर इनसाइड आउट. खणखणीत दणदणीत अप्रतिम दर्जाचा षटकार. तर पंचांनी स्वतः सिग्नल कॅन्सल केले सांगितले हा चौकार आहे. नॉट 6 इट्स अ 4. 13 ऑन द बोर्ड. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता त्या ठिकाणी लेग कटर बॉल पण ओळखू शकला नाही फलंदाज. चौकार मारला होता मागच्या चेंडू. आपण बघतो की चांगला कमबॅक केलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये बघायचं आहे रुवांश इलेव्हन संघाच्या डगआउटमध्ये काय नक्की चाललंय हे जाणून घेऊया आपण प्रमोद साटमकडून. हॅलो, माझ्याबरोबर मतदार ठाकूर आहेत रुवांश इलेव्हनचे. तुमच्या कर्णधारांनी सांगितलं होतं की 50 धावा आम्हाला फटकवायच्या आहेत. पहिला सामना आहे. नाणेफेक गमावले आहे. फलंदाजी करतायत.
पहिला गडी बाद झाला, 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या जवळपास 13 आहे. काय वाटतंय तुम्हाला? आता ही 2 षटकं जी आहेत ती हाणामारीची आहेत आणि आम्ही जे दोन्ही बॅट्समन जे आहेत ते एक्सपिरियन्स बॅट्समन आहेत, ते चान्स घेतील. नक्कीच चान्स घेणं तुमच्या हिशोबाने ते गरजेचं आहे. धन्यवाद. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. बॅक टू यू सर. थँक्यू प्रमोद. खेळाडूंना बोलतं करणं हा आपला त्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आपण डगआउटमध्ये त्यासाठी जातोय, चर्चा करतो आपण खेळाडूंशी, जेणेकरून खेळाडू बोलतील. आणि माझा मागच्या ते 10 ते 12 वर्षांचा मुंबईतल्या खेळाडूंचा एक्सपिरियन्स सांगतो कुणाल, की मुंबईतले खेळाडू बोलतात. आमच्या ग्रामीण पट्ट्यात आम्ही जेव्हा एखाद्या कुठल्या खेळाडूला बोलतं करण्याचा प्रयत्न करतो ना, तर मूग गिळून गप्प बसतात, म्हणजे शांत बसतात, जास्त बोलणं पसंत करत नाही. पण मला असं वाटतं तुम्हाला बोलणं गरजेचं आहे, तुम्हाला बोलायला यायला हवं पुढे. मुंबई क्रिकेटर्स म्हणजेच खडूस क्रिकेटर्स, आज आपण या विभागातून कित्येक खेळाडू आज मुंबई रणजी संघामध्ये आपण बघितलेले आहेत. चला मॅच सुरू करा. 2 षटकांसाठी जवळजवळ 11 मिनिटं हा वेळ घेतलाय तुम्ही. 4 मिनिटात तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचंच आहे. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन दीपक सिंग येतोय. समोर तो मिथिलेश गोळे जो आहे संघाचा आघाडीचा फलंदाज आहे. धावसंख्या 13, 1 गडी बाद. मॅच सुरू करा. यशीच्या मागे राकेश. दीपक सिंग. ओ क्या बात आहे, वॉटर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. खूप चांगला टॉस केला होता. थोडासा आपण बघतो की यॉक करायचा प्रयत्न या चेंडूवर, आणि निश्चितपणे की मात्र या चेंडू थोडंसं थांबवलं फलंदाजाला आणि मिथिलेशला. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या. इव्हन मागच्या षटकात आपण बघितलं एक मोठा फटका आला होता, चौकार आला होता, पण बाकीच्या काही चेंडूंना अजिबात संधी दिलेली नाही आहे. सागर मोरे यांच्याकडून स्टान्स घेतोय किरण लाट स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 14, 1 गडी बाद. जसं मगाशी मंदारने उल्लेख केला की या बॅट्समॅनकडून आम्हाला अपेक्षा जास्त आहे की चांगली बॅटिंग करतील, एक चांगला धावसंख्या रचतील आपल्या संघासाठी. ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक दीपचा खेळाडू स्क्वेअर लेगमध्ये अप्रतिम झेल. विकेट फॉर दीपक सिंग. फलंदाज बाद. यामध्ये बघू शकतो मी भरपूर काही समावेश आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे दीपक ट्रॉफी यांच्याकडून. टी शर्ट आहे SSS म्हणजेच पराग पाटील आणि शैलेश पाटील यांच्याकडून. मंदार स्पोर्ट्सच्या वतीने कॅप आहे. लेट अरविंद जोशी यांच्या स्मरणार्थ वॉटर बॉटल आहे. MD बिल्डर्स अँड डेव्हलपर्सकडून एक बॅग आहे, बॅकपॅक आहे. अनिकेत फ्रेंड्स यांच्याकडून एक परफ्यूम आहे. टोटल स्पोर्ट्सकडून स्पोर्ट्सवेअर कूपन आहे. विक्रांत रायकर यांच्याकडून एक वॉल क्लॉक आहे. फ्लेवरझरी यांच्याकडून एक कूपन फ्लेवरिजीचं आहे. त्यानंतर देव स्पोर्ट्सकडून आपण बोलतोय कॉटन ग्लोव्ज आहेत. आणि त्यानंतर सिक्वेरा टॅटूकडून सुद्धा एक तुम्हाला कूपन दिलं जाईल. आणि लुझिंग टीममध्ये आपण बघू शकाल मल्हार स्पोर्ट्स यांच्याकडून एक टी शर्ट आहे, ते लुझिंग टीमच्या मॅन ऑफ द मॅचसाठी. सो 14 लॉस ऑफ 2, पण 11 पारितोषिक फक्त विनिंग टीममध्येच आहेत. कुणाल 11 प्राइजेस फॉर मॅन ऑफ द मॅच फॉर विनिंग टीम, आणि लुझिंग टीममध्ये एक टी शर्ट आहे. नवीन फलंदाज स्ट्रायकिंगला यश जाधव. क्या बात आहे, लाजवाब. दीपक सिंगने इम्प्रेस केलं आहे या षटकामध्ये. एक चांगली गोलंदाजी करतो मैदानावर. दुसऱ्या प्रयत्न इथे करणार का बघायचा आहे. त्या ठिकाणी चेंडू डायव्हर्ट झाला आहे आणि 2 धावा यश जाधव इथे पूर्ण करतोय. जॉक केलं तर पूर्णपणे पंचांचा इशारा येतोय तो लेग बाईटचा. पायाला चेंडू लागून डायव्हर्ट झाला, मागे गेला, तिथे मात्र चांगला स्टॉप केला शॉर्ट फाईन लेगमध्ये, पण 2 धावा रोखू शकत नाही आहे. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 3. युवा विजन पुरस्कृत प्रथमेश पांडुरंग सकपाळ जे अध्यक्ष आहेत युवा विजनचे, त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला खूप चांगला आणि दांडगा सपोर्ट मिळतो ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी. 16 लॉस ऑफ 2 इन थर्ड ओव्हर. हो क्या बात आहे, लाजवाब. मेरिटवर बॉलिंग सुरू आहे. जसं बॅट्समनचं फुटवर्क आहे तसे चेंडू रिलीज करतोय, डिलिव्हरी करतोय आणि अक्षरशः संभ्रमात टाकतो फलंदाजांना. सुपर बॉलिंग बाय दीपक सिंग. लेग बायच्या 2 धावा आल्या होत्या, तर ऑफिशियली फक्त 1च धाव आतापर्यंत या षटकात त्यांनी खर्च केली आहे 4 चेंडूमध्ये. धावसंख्या थांबली ती 16 वर.
एकमेव चौकार आतापर्यंत आपण या पहिल्या मॅचमध्ये बघितलं. पहिल्या इनिंगमध्ये कुणाल संधी देत नाहीये गोलंदाज सरकार लायन्सचे. हो, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू टॉस केलं होतं. अक्षरशः डॉमिनेट करतो आता फलंदाजांना. एवढी भारदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते दीपक सिंगची. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय दीपक सिंग. पुढील चेंडू दीपक सिंगचा. 16 धावा धावफलकात थांबलेली आहे. धावसंख्या 2 गडी बाद. ऑन साईडला थोडासा पॅरल स्ट्रोक, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सू करणार नाहीये. मिड विकेटवर धावत आला. सुरेख झेल टिपला. सेकंड विकेट फॉर दीपक सिंग. त्यांची अपोनंट टीम आहे ते म्हणजेच अनिरुद्ध 11 गिरगाव. 3 षटकांकित धावसंख्या 16. तीन षटकांकित 16 धावा. करंट रन रेट 5.33. बॉलिंग मार्कवर येतोय तो षटक क्रमांक 4 घेऊन सिद्धांत गायकवाड. अप्रतिम खेळ आपण बघतोय की सरकार लायन्स संघमालक मंदार भालेकर यांचा हा संघ तुम्ही बघताय, ज्याने मात्र अप्रतिम संघ बांधलाय. सिद्धांत गायकवाड हो, ऑन स्टँडला स्लॉग हिट केलं, उंच गेलाय. टॉवरिंग शॉट, वॉट अ शॉट. सीमारेषे बाहेर. स्पर्धेतला पहिला षटकार. षटकापासून पहिल्या चेंडूपासून ग्राउंडच्या आतमध्ये उभा आहे ॲज अ ओपनर. वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, जसं आपण बघतो त्या ठिकाणी टॉवरच्या वरून चेंडू जाताना दिसला आणि थेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. गिरगाव चॅम्पियन्स लीगचा तिसऱ्या पर्वातला पहिला षटकार मिथिलेश गोळे आपल्या बॅटमधून ठोकतोय. धावसंख्या 22. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, स्टीअर करण्याचा प्रयत्न होता. नॉट स्ट्रायकिंग फलंदाज आपण स्ट्रायकिंगकडे. आणि निर्धाव चेंडू. पुढच्या चेंडूवर कमबॅक केलंय. षटकार मारल्यानंतर उत्तर देत असताना गोलंदाज आपण बघतोय म्हणजेच सिद्धांत गायकवाड. धावसंख्या 22 धावा. लिमिटेड ओव्हर्सच्या मॅचेस, लीग मॅचेस, कारण भरपूर सामने आपल्याला सामने पण 2 दिवसात आपण इथे कव्हर करतो डे नाईट फॉर्मॅटमध्ये. त्यामुळे जो निर्णय आपल्या आयोजकांनी आपण बघतो घेतला जातो त्यांच्याकडनं म्हणजे 4 षटकांचे सामने. फुल टॉस आहे. स्वाईप केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये. स्क्वेअरलेला कुठलीच चूक करत नाहीये. षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर दिले उत्तर. विकेट फॉर सिद्धांत गायकवाड.
एकदम बाउंड्री लाईन पण येण्याची वाट बघू नका. आपल्याला फास्ट खेळायचं आहे या स्पर्धेमध्ये, त्यामुळे आपण सुद्धा लगेच रेडी राहा. आपल्याला लगेच बॅट्समन पाठवून द्या. 22 वर 4 अशी आपण बघतोय अवस्था सध्या रुवांश इलेव्हन गिरगाव संघाची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आपली लिस्ट अपडेट करून ठेवा दोन्ही संघांनी. अनिरुद्ध 11 गिरगाव वर्सेस सर्वेश 11 या दोन्ही संघांचे संघनायक आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि आपण व्यासपीठावर लगेच बनणार आहोत या इनिंग नंतर पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी. सिद्धांत गायकवाड पुढचा चेंडू घेऊन समोर आहे तो फलंदाज तरुण होडकर. तरुण होड्डार स्वाईप केलाय. चाबुक शॉट. व्हॉट अ शॉट. सीमारेषे बाहेर पॅरलल स्ट्रोक. षटकार. गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3 आपण बघतो की तब्बल 16 संघांचा समावेश. मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी, रुद्र 11 गिरगाव, गणराज 11 खेतवाडी, मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा, SB स्पोर्ट्स कुंभारवाडा, सरकार लायन्स, स्वामी समर्थ पॅकर गिरगाव, श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 गिरगावचा राजा, रियान स्मॅशर, अनिरुद्ध 11 गिरगाव, रुवांश 11, बापदेव रियांश वॉरियर्स, रियांश स्मॅशर्स, सर्वेश 11 आणि टेबल 11 असे आपण एकूण 16 संघ स्पर्धेमध्ये बघत आहोत गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3 मध्ये. जसं मगाशी मी भरपूर साऱ्या पारितोषिकांचा उल्लेख केलाय. इट्स अ नो बॉल. सिद्धांत टोटल गुणलेखक आणि 10 रन ऍड करायचे आहेत. नो बॉल काढलाय पंचांनी, षटकार मारलाय, नो +6 आणि पेनल्टीच्या 3 धावा, एकूण 10 धावा ऍड केल्या जातील धावफलकावर. आणि स्पर्धेमध्ये सिद्धांत गायकवाड गोलंदाजी करू शकणार नाहीये. गोलंदाज बॅन झालेला आहे. जसं मी मगाशी उल्लेख केला की पेनल्टीच्या 3 धावा, नो बॉलची 1 धाव अशा एकूण 4 धावा ऍड केल्या जातील आणि षटकार जो मारलाय त्याच्या एकूण मिळून 10 धावा ऍड केल्या जातील धावफलकावर. चला मॅच सुरू करा. फिल्डिंग लावून घ्या. सरकार लायन्स सहकार्य करा. सामना सुरू करायचा आहे. चला सामना सुरू करायचा. वेळ घेऊ नका. मॅच सुरू करा. दोन्ही संघांचे संघनायक आता रिपोर्ट करायचा आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. इथे आपण टॉस करणार आहोत.
बोलिंग मार्गावर राकेश साळवी इथे काम पाहतील. पुढचे काय चेंडू टाकण्यासाठी फ्री हिट बॉल असेल पुढचा चेंडू. इनसाइड एज आहे, मागे जातो चेंडू, तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हॅलो, चला बॅट्समन लगेच पाठवा, बॅट्समन पाठवा. रुवांश इलेव्हन गिरगाव, भरपूर तुम्ही वेळ घेता बॅट्समन पाठवण्यासाठी. बॅट्समन लगेच आपण पाठवा. हॅलो, चला मॅच लवकर कंटिन्यू करायची, जास्त वेळ घेऊ नका, सुरू करा मॅच. पहिल्याच सामन्यात खूप वेळ जातोय. बॅटिंग टीम आपण सुद्धा जरा सहकार्य करा, कॉपरेट करा. आपली स्पर्धा आहे, वेळेवर संपन्न होणं गरजेचं आहे. राकेश साळवी विकेट सुद्धा काढतात. राकेश साळवी, पुढचा चेंडू राकेशचा. फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये स्क्वेअर लेगला चेंडू कव्हर करून फेक करतो पर्यंत दोन प्रयत्न सुरू आहे. चेंडूची वेग स्ट्रायकिंग एंडला, संधी रनआउटची, फलंदाज बाद. वन मोर विकेट फॉर सरकार लायन्स. थँक्यू डीजे, थँक्यू. थोडंसं थांबवतो होतं डीजे, आपण आता वळत आहोत व्यासपीठावर सन्मानित करणार आहोत. मी सर्वप्रथम इथे विनंती करतो युवा विजनचे सन्माननीय अध्यक्ष प्रथमेशजी सकपाळ साहेब आणि आमचे फोटोग्राफर कुठे, आपण यायचं लवकर. फोटोग्राफर प्रशांत धनवे, आपण या लवकर. सर्वप्रथम व्यासपीठावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सेक्रेटरी सचिव सन्माननीय अभय हडप साहेब यांचा सन्मान इथे संपन्न होईल. युवा विजन यांच्या वतीने म्हणजेच प्रथमेशजी सकपाळ यांच्या वतीने आता हा सन्मान इथे होतोय. प्रेमाची आणि मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर सुगंधी फुलांचा पुष्पगुच्छ आणि खूप सुंदर असं सन्मान चिन्ह असं स्वरूप आहे या सन्मानाचं. इथे सन्मानित संपन्न होतोय सन्माननीय अभय हडप साहेबांचा. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. प्रत्येक वर्षी आपण आपलं सहकार्य, आपलं पाठबळ आम्हाला आमच्या माध्यमातून मिळू दे, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. यानंतर व्यासपीठावर भारतीय महिला संघाच्या क्रिकेटपटू जे ॲज अ बॉलर म्हणून या भारतीय संघामध्ये रोल प्ले करत आहेत आणि मी प्रियांका सकपाळ मॅडमना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान इथे करायचा आहे. सायमा ठाकूर जे सध्या मुंबई या संघामध्ये खेळ करतायत, मुंबई संघाला रिप्रेझेंट करतायत. जसं मी मगाशी उल्लेख केला की WPL ही स्पर्धा संपन्न झाली, त्या स्पर्धेमध्ये UP वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून त्यांचा आपण खेळ बघितला. ॲज अ बॉलर व्हेरी गुड क्रिकेटर, त्यांचा सन्मान इथे होतोय प्रियांका सकपाळ यांच्या शुभ हस्ते. पुन्हा तर तेच आपण बघतोय की मायेची उबदार शाल, सुगंधी फुलांचा पुष्पगुच्छ आणि खूप सुंदर असा एक मोमेंटो तो या स्पर्धेची आठवण म्हणून आम्ही त्यांना देत आहोत. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. यानंतर व्यासपीठावर ॲपेक्स कमिटी मेंबर सन्माननीय मंगेश साटम साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे संपन्न होईल. मी पुन्हा एकदा युवा विजनचे अध्यक्ष प्रथमेशजी सकपाळ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मंगेश साटम साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे. हे असं एक व्यक्तिमत्व आहे. सुरेश साळुंके साहेब सुद्धा उपस्थित आहेत. हे आमच्या घरातलेच आहेत. कधीही आवाज द्या, कधीही त्यांना बोलवा आणि ते आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असतात, म्हणजे असतातच. आणि त्यांचं आम्हाला खूप चांगलं पाठबळ लागतं.
खूप चांगला त्यांचा सपोर्ट लाभतो, त्यामध्ये आम्ही त्यांचे ते आभार इथे व्यक्त करतो. यानंतर व्यासपीठावर सुरेश साळुंके साहेब उपस्थित आहेत. त्यांचा जो यथोचित सन्मानित केला जाईल. खूप सुंदर असा हा मुवमेंट आपण बघतोय. या गतवर्षीचा मुवमेंट सुंदर अजूनही माझ्या लक्षात आहे. तो आमच्या शोकेसमध्ये आमच्या शोकेसची शोभा वाढवतोय. आणि यावर्षी आपण एक नवीन स्वरूप बघत आहोत या वर्षीच्या मुवमेंटचं, सन्मान चिन्हाचं. यानंतर आपण म्हणणार आहोत व्यासपीठावर सुरेश साळुंके साहेबांचा सन्मान इथे संपन्न होईल. मुंबई क्रिकेट असोसिएशन अपेक्स कमिटी मेंबर्स, हा सन्मान इथे संपन्न होतोय सुरेश साळुंके साहेबांचा. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. प्रत्येक वर्षी आमच्या ऑक्शनच्या वेळेला ते भारतीय संघातले क्रिकेटपटू ते व्यासपीठावर आमच्या घेऊन येतात. मला आठवते गतवर्षी हार्दिक तामोरे मुंबईचा विकेट किपर, यावर्षी समीर दिघे हे आले होते आमच्यासोबत. यानंतर आपण वळूया शिवसेना कुलाबा विधानसभा समन्वयक छोटू देसाई साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे संपन्न होईल. यानंतर पुन्हा एकदा शिवसेना कुलाबा विधानसभा समन्वयक उदय बने साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचं सुद्धा सन्मान इथे संपन्न होणार आहे. सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक आभार इथे आम्ही व्यक्त करत आहोत. हॅलो, प्रथमेश सकपाळ यांना विनंती करेन की नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यायचं आहे. पुढील होणारा सामना आपण सर्वेश 11 आणि अनिरुद्ध 11 या दोन संघादरम्यान खेळवला जाईल. आजच्या दिवसातला दुसरा सामना. संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. दुसराच सामना आहे. पहिला प्रथम तर नाणेफेक जिंकून तुम्ही काय घेताय? फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. समोरचा संघ आपण बघतोय खूप नावाजलेले खेळाडू आहेत. तर कितीपर्यंत रोखायचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी, कारण की 10x बॉल आहे, सांगता येत नाही. तर कमीत कमी आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. तुम्हाला सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. साई, नाणेफेक गमावलाय. जर नाणेफेक जिंकला असतात तर काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली. पण आता तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावा, कारण समोरच्या संघाकडे मातब्बर खेळाडू आहेत याची पुरेपूर जाणीव कल्पना आहे तुम्हाला, तर किती धावसंख्यांचं आव्हान त्यांच्यासमोर ठेवायचं असेल? जास्तीत जास्त आव्हान ठेवायचा ट्राय करू. धन्यवाद. आपल्याला आपल्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. बॅक टू यू सर. तर 34 धावांचं लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी सरकार लायन्स या संघासमोर. सलामीला बघतो की म्हणजे सिद्धेश धनावडे. हो, चांगला चेंडू होता, थोडासा आतमध्ये येणारा होता. गोलंदाज स्वतः तिथेच मात्र सरसावतोय, चेंडू कव्हर करतोय शिवम यादव.
समीर मोरे आपण कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. समीर मोरे धावसंख्या धावफलकावर एक. एका धावेने सिद्धेशने खातं उघडलंय स्वतःचं आणि संघाचं सुद्धा. 34 धावांचं लक्ष. अजूनही 22 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 33 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. गेला तिथे चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे. चूक होत नाहीये फाईन लेग मध्ये. पहिलाच धक्का पहिल्या षटकामध्ये. कॉड बिहाइंड स्वरूपात आपण बघितलं की फलंदाज बाद झाला यष्टीच्या मागे. नवीन आला फलंदाज आपण बघतोय म्हणजेच तेजस भालेकर. हो, कट करायचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू. गोलंदाज आहे तो शिवम यादव. मॅग्निफिसंट बॉलिंग इन फर्स्ट ओव्हर. पॉवर प्ले मध्ये सुरेख गोलंदाजी. इनसाइड एज आतली कट घेऊन चेंडू मागे जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. त्या ठिकाणी चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव. धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचली आपण बघतोय. धावफलकावरती एकूण 2 धावा. गिरगाव चॅम्पियन्स लीग आपण बघतोय सीझन 3 तिसरं पर्व या स्पर्धेचं. आपण बघितलं की आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी सर्व पाहुण्यांचा सन्मानित केला. त्याबद्दल त्यांचे आभार इथे व्यक्त केले. आपण या स्पर्धेसाठी आलात आणि या व्यासपीठाची आपण शोभा वाढवली त्याबद्दल युवजनच्या वतीने गिरगाव बॉयजच्या वतीने त्यांचे मी आभार इथे व्यक्त केले. मनपूर्वक आभार. षटक क्रमांक पहिला सुरू आहे शिवम यादव. शॉर्ट ऑफ लेंथ एक्स्ट्रा बाउन्स. चेंडू चांगला बाउन्स होतोय मागे जातोय चेंडू. विकेट कीपर सुद्धा बीट झालाय. पंचांचा इशारा सागर मोरेचा. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर 3. 31 धावा अजूनही करायच्या सामना जिंकण्यासाठी. ऑन साइडला चांगला टायमिंग. पॉवर प्ले मध्ये पॉवर बॅक शॉट. सीमारेषे बाहेर चौकार. सारखा फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये बघतोय मैदानाच्या आतमध्ये जो परफॉर्म करतोय ॲज अ कॅप्टन.
मागच्या काही पर्वामध्ये या खेळाडूचा मी खेळ बघितला, त्यांनी जवळून खेळ बघितला. जसं त्याने उल्लेख केला, जेव्हा टॉस कंप्लीट झाला, टॉस त्याने जिंकला आणि त्याने सर्वप्रथम ही गोष्ट त्याने नमूद केली की मागचे कित्येक वर्ष आम्ही क्वार्टर फायनल सेमीफायनलपर्यंत पोहोचतो आहे, पण त्याच्या पुढे जाऊ शकत नाही आहे. पण यावर्षी माझा हा प्रयत्न आहे माझ्या संघाचा की आम्ही अंतिम फेरीपर्यंत धडक मारू. हा कॉन्फिडन्स पाहिजे. तिसऱ्या पर्वात तुम्ही खेळतायत, इथपर्यंत येत आहेत, मागे फिरतायत, अशा मुवमेंटला फायनलपर्यंत जाण्याची जिद्द पाहिजे. ती मात्र सिद्धेशकडे बघायला मिळते. बघूया त्याच्या माध्यमात तो कशा प्रकारे परफॉर्म करतोय. चला बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होईल, सामना सुरू करा. नौश मोरे, अपकमिंग टॅलेंट फ्रॉम गिरगाव. मागच्या वर्षात जबरदस्त इम्प्रेस केलं त्या गोलंदाजाने, लेफ्ट आर्म बॉलर नौश मोरे. चला विकेट किपर भरपूर वेळ घेत आहे, सामना सुरू करा. कॅप्टन नक्की किती आहेत बघा. पॉईंटचा खेळाडू सेटिंग करतोय, विकेट किपर फिल्डिंग सेट करतोय, बॉलर फिल्डिंग सेट करतोय. किती कॅप्टन आहेत संघामध्ये? सामना सुरू करा. चला नौश मोरे, शॉर्ट ऑफ लेंथ आहे, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये झेल टिपतोय आणि नहुशला पहिल्याच चेंडूवर मिळते ती सफलता. सूचना केली आहे की प्रत्येक टीम आता बॅट्समन बाउंड्री लाईन पर्यंत येण्याचा फलंदाज विचार इथे वाट बघताय. तिथपर्यंत वाट बघू नका, नेक्स्ट टाइमला पेनल्टी दिली जाईल. आता नेक्स्ट मॅच पासून आपण इनसाइड सर्कल क्रॉसिंग लाईन ठेवूया. नेक्स्ट मॅच पासून इनसाइड सर्कल क्रॉसिंग लाईन असेल, बॅट्समन तिथे क्रॉस होणं गरजेचं आहे. तुम्ही भरपूर वेळ घेताय. सात धावा धावफलकावर, 2 गडी बाद. फलंदाज पोहोचल्या ग्राउंडच्या आतमध्ये रोशन पोळेकर. नौश मोरे, पुढचा चेंडू लेफ्ट हँडर समोर, लेफ्ट हँडर इनसाइड एज आहे, लेमन कट, चायना कट, रुबी कट, चायनीज कट, भरपूर काही नाव आहे त्याच्या फटक्यांना. जास्त लांब जात नाही. विकेट किपर जातोय चेंडूकडे, चेंडू कव्हर करतोय, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. रुवांश इलेव्हन गिरगाव प्रेशर बनवतात, दबाव बनवतात फलंदाजांवर, पण नॉन स्ट्रायकिंग एंडला फक्त आपण बघतोय की फक्त उभा आहे तो सिद्धेश धनावडे. नौश, पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर ऑफर केला फटका, त्या ठिकाणी बरोबर क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला उभा आहे. म्हणजेच काय तर मेरिटवर बॉलिंग सुरू आहे, 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. सिद्धेश सांगतो 2 धावा घेऊ शकतो. काय कॉन्फिडन्स आहे, काय कॉन्फिडन्स आहे. दिस इज द कॅप्टन कॉन्फिडन्स. स्वतः धावतोय, सोबतचा फलंदाज त्याला सुद्धा धावण्यासाठी मजबूर करतोय आणि 2 धावा धावून इथे पूर्ण करते दोन्ही फलंदाज. धावसंख्या 9, अजूनही सिंगल डिजिटमध्ये. 34चं लक्ष आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, थोडंसं आपण बघतो की अवे फ्रॉम द बॉडी. डीप स्वीपर कव्हरला चेंडूला ऑफर केलं, फटका तिथे ऑफर केला, त्या ठिकाणी चेंडू कव्हर येईल तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट केली ती फलंदाज लेफ्ट हँडर रोशनने. सिद्धेश धनावडे ऑन स्ट्राईक. धावसंख्या धावफलकर दुहेरी अंकामध्ये 10 धावा. सरकार लायन्स वर्सेस रुवांश इलेव्हन गिरगाव अशी आपण फाईट बघतोय. पहिला सामना आपण बघतोय गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3 मध्ये. 4 षटकांचा सामना. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण बघितला ऑलरेडी झाला आहे. अनिरुद्ध इलेव्हन गिरगाव वर्सेस सर्वेश इलेव्हन या 2 संघांमध्ये. सिद्धेश ऑन स्ट्राईक एज अ कॅप्टन. ऑन साईडला पुलचा फटका, ग्राउंड स्ट्रोक ऑफर केलाय, 2 खड्याच्या मधून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय डीप मध्ये, चेंडू कव्हर केला तोपर्यंत सिद्धेश पोहोचतोय स्ट्रायकिंग एंडला. विथ द कॉन्फिडन्स, गुड रनिंग. 2 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. 2 धावांची मदत, धावसंख्या 12 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 34चा धावसंख्येचा पाठला करायचा, 34 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. जसं मी उल्लेख केला की 8.5चा रिक्वायर रन रेट आहे.
त्या रनरेटने बॅटिंग करावी लागेल मैदानावरती सरकार लायन्स या संघाला. त्यापैकी आले ते 12 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू हो ऑप्शनच्या बाहेर, ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. सरळ रेषेत निघून जातोय. पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा नाही. षटक समाप्त होते कारण बॅट्समॅन बघतोय बॅट्समॅन ऑलरेडी बाहेर निघाला होता. तुम्हाला पुढच्या वाटचाल हार्दिक शुभेच्छा. बॅक टू यू सर. थँक्यू प्रमोद. खूप चांगला उल्लेख केला. फक्त 2 षटकारांची मॅच आहे. ते 12 षटकामध्ये तुम्हाला 2 षटकार मारायचे आहेत आणि तो कॉन्फिडन्स त्याला सिद्धेश्वर आहे. कारण सिद्धेश त्या रेंजमधला फलंदाज आहे, त्या ताकदीचा, त्या कमालीचा आणि त्या स्ट्रेंथचा फलंदाज आहे तो म्हणजे सिद्धेश जनावडे. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 गोलंदाज घेऊन येतोय तो दुर्वेश पटेल. डीपी राऊंड विकेट. लेफ्ट हँडर समोर ऑफर केला फटका. तिथे क्षेत्ररक्षक लॉंगॉनला मंदार आणि क्या बात आहे, पुढे सरसावला, झेल हातामध्ये घेतला, ओंजळीमध्ये पकडला, ओंजळीतनं बाहेर पडला थेट ग्राउंडवर आणि झेल सुटलाय. पण काय एफर्ट होते, झोकून दिलं स्वतःला पूर्णपणे. मंदार स्पोर्ट्सचा डोलारा सांभाळता सांभाळता प्रॅक्टिसला खूप कमी वेळ भेटतो तो म्हणजेच आमच्या मंदारला, पण प्रयत्न चांगला केला. झेल सुटला त्या ठिकाणी लेफ्ट हँडरचा म्हणजेच रोशनचा. धावसंख्या 13, 2 गडी बाद. पहिल्या चेंडूनंतर चांगली गोलंदाजी डीपीची. समोर आहे तो आता सिद्धेश जनावडे. अजूनही करायचे ते 21, 11 चेंडू शिल्लक. 11 चेंडू 21 धावा. सिद्धेश ऑन स्ट्राईक. हो बघूया, हा चेंडू प्रचंड वेग आहे या चेंडूवर, पण दिशेपासून भटकलाय. सिद्धेश स्ट्राईक एंडला आल्यानंतर दुर्वेशवर थोडासा दबाव, डीपीवर दबाव. मागच्या 3 वर्षात एक चित्र मी निश्चित बघितलंय कुणाल, जेव्हा समोरच्या एंडने जेव्हा बॅटिंग होते तेव्हा दिवसा ढवळे आपण बघतो की षटकार भरपूर मारले जातात, पण तेच आपण जर उलट केलं संध्याकाळी जर बघितलं तर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं बॅटिंग खूप चांगली होते. फटका इम्प्रुव्हाइज केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. ट्रॅप होता हा. दिस इज द बिग ब्लो, बिग विकेट. कॅप्टन डिपार्ट, फलंदाज बाद. सो दिस इज अ बिग विकेट, बिग ब्लो. मोठी विकेट इथे मात्र मिळाली आहे. मोठा मासा गळायला लागला अक्षरशः तो डीपीच्या, दुर्वेश पटेलच्या. ज्या विकेटच्या ते शोधत होते ती विकेट त्यांनी काढलेली आहे आपल्या संघासाठी. आणि तसं मगाशी ध्रुवने उल्लेख केला की जोपर्यंत आमचा कॅप्टन ग्राउंडवर आहे या धावसंख्येचा पाठलाग आम्ही करू शकतो. फक्त 2 षटकारांची मॅच आहे, बघायचं आहे आता सिद्धेश बाद झाल्यानंतर कुठला असा फलंदाज आहे जो हे 2 षटकार मारेल. बॅटिंगसाठी पोहोचलाय नवीन फलंदाज ध्रुव शर्मा, स्वतः पोहोचला. आता बघायचं जसा त्याने मगाशी उल्लेख केला होता तो आता ग्राउंडच्या आतमध्ये आहे ध्रुव. चेंडू शिल्लक आहेत ते मैदानावर 10, करायचे ते 20. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा. वाईट बॉल. आतापर्यंत दुसरा वाईट या षटकामध्ये टाकलाय तो डीपीने, दुर्वेश पटेलने.
पुढचा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न होता, मिस टाइम. जबरदस्त चेंडू हाताला आहे. थोडासा टॉस केला होता, स्लोअर वन चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन, ध्रुवला पूर्णपणे डॉमिनेट केलं या चेंडूवर आणि धावसंख्या थांबली ती 15वर. 19 धावा अजूनही करायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. दुर्वेश पटेल समोर आहे, ध्रुव शर्मा. डी वर्सेस डी. ऑनसाइडला हुक केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि षटकार बुक केलाय सीमारेषे बाहेर. व्हॉट अ शॉट, 6 रन. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स बाय ध्रुव शर्मा. तसं त्याने स्वतःच उल्लेख केला की 2 षटकांची मॅच आहे, फक्त त्याला हे माहिती नव्हतं की ते मला सुद्धा मारावे लागतील. तोच बॅटिंगसाठी ग्राउंडवर आलाय आणि त्याने मारलाय तो षटकार. सेकंडला स्टोर आहे. चला मॅच बॉल आलाय, सामना सुरू करावा. फक्त पहिल्या षटकामध्ये जर चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर नवीन चेंडू आहे. दुसऱ्या षटकापासून तुम्हाला जुने चेंडू दिले जातील, याच्यामध्ये नोंद घ्या. एक षटक संपल्यानंतर जुना चेंडू मिळेल तुम्हाला. 8 चेंडू आणि 13ची गरज आहे. Oh, what a shot! What a improvisation! Such a magnificent batting by Dhruv Sharma. What a connection! चौकार. बिहाइंड द स्ट्रोक. 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. माहोल बना दिया ध्रुव शर्माने. व्हॉट अ बॅटिंग. बॉटम हँडचा वापर, परफेक्ट योग्य निर्णय. शेवटचा चेंडू होता, एक धाव तिथे कंप्लीट करून स्ट्राईक स्वतःकडेच रोटेट केलाय. याला म्हणतात बुद्धिमान क्रिकेट. बॅट चेंज घेऊन चेंडू निघून गेला. समोर चेंडू कव्हर करेपर्यंत आपण बघतो एकदा तिथे कंप्लीट केली आहे. षटक संपले ते 6, षटक संपले ते 3, धावसंख्या 26 आणि 3 षटकांसाठी बरोबर जो वेळ घेतला गेलाय तो 19 मिनिटं आहे. पंचांच्या माहितीसाठी दिस इन्फॉर्मेशन फॉर अंपायर. तुम्हाला आता एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. रुवांश 11 गिरगावचा. 19 मिनिटं, 19 मिनिट्स फॉर 3 ओव्हर्स. बफरचे आपण जर तरी वेळ आपण कमी केला, 1 ते 2 मिनटं किंवा 1.5 मिनटं, 2 मिनटं, तर सुद्धा मात्र भरपूर वेळ घेतलाय. त्यामुळे एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. नो आर्ग्युमेंट्स, प्लीज. सामना सुरू करायचा आहे. चला, सर्कलच्या भारतात फक्त 4च खेळाडू असतील. 6 चेंडू आणि 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. चला, ड्रिंक ब्रेक लवकर आटपा. मला सध्या कळतं की सध्या आपण बघतो की होळी पेटल्यानंतर उष्मा भरपूर आहे हवेमध्ये. तुम्हाला पाणी कधी हवे असेल तर मागू शकता, पण शक्यतो षटकानंतरच मागवा आणि जास्त मागवू नका. पाणी पण जास्त पिऊ नका. स्टमक पेन होऊ शकतो तुम्हाला जास्त पाणी पिऊन सुद्धा. चला, 6 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज आहे. मॅच सुरू करा, सामना सुरू करा.
मिथिलेश गोळे येतोय षटक क्रमांक 4 मध्ये. आता बाउंड्री लाईनवर फक्त 4च खेळाडू असतील रुवांश इलेव्हन गिरगावचे. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय, मॅच काय रंगली आहे. मागच्या षटकामध्ये अक्षरशः बघतो की डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी ध्रुव शर्माची बघायला मिळाली. सच मॅग्निफिसंट बॅटिंग बाय ध्रुव शर्मा. एक षटकार एक चौकार त्याने मारला. मिथिलेश गोळे षटक क्रमांक आपण बघतोय 4थं घेऊन येतोय. या 8 डावात त्याला डिफेंड करायचे आहेत, रोखायचे आहेत आणि बघायचं आहे काय स्ट्रॅटेजी आहे गोलंदाजीमध्ये. 6 बॉल अँड 8 टू विन. बघा पॅनल्टी लागली याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्त वेळ घेत आहे. फिल्डिंग लवंगेच लावून घ्या, सामना सुरू करा. पंचांचा योग्य निर्णय. नो बॉल कॉल केलाय पंचांनी. फक्त 4च खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होते, तेच पंचांनी बघितलंय. तुम्हाला खेळाडू ठेवायचे एकूण 5 सर्कलच्या आतमध्ये, त्यापैकी 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत, तेच पंचांनी बघितलं. आणि कॉमेंट्री पासून ती चर्चा सुरू होती कुणाल. आपण एवढं सांगतोय की तुम्हाला 5 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवायचे आहेत. मिथिलेश सुद्धा तेच सांगतोय की तुम्हाला 5 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवायचे आहेत. विकेट किपरने चूक केली. मंदार सर्कलच्या आतमध्ये होता हे आम्ही बघितलं. मंदार त्याने पाठवलं बाउंड्री लाईनवर, तिथे चूक झाली. नो बॉलची 1 धाव आणि प्लस 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. एक मिनिट सांगतो अपडेट करतो, डोंट वरी. आता चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि करायचे त्या 5 धावा सामना जिंकण्यासाठी. नो +2 ॲड झालेले आहेत आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. म्हणून म्हणतात ना क्रिकेटचा अनिश्चितता खेळ आहे. अनिश्चितता ठासून भरली आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 6 बॉल अँड 5 टू विन. फ्री हिट बॉल पुल केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे. थोडंसं फंबल. एकच धाव कंप्लीट या चेंडूवर, एकच धाव कंप्लीट. दुर्वेने थांबवलंय फलंदाजाला. एकच धाव मिळते. रोशन स्ट्राईक एंडला असेल. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर आपण बघतोय ते 5 आणि करायचे ते 4 धावा सामना जिंकण्यासाठी सरकार लायन्स या संघाला. छोट्या छोट्या चुका तुम्हाला दुरुस्त कराव्या लागतील. छोट्या छोट्या चुकांवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. जसं आपण उल्लेख केला होता की तुम्ही 15 मिनिटाच्या वरती वेळ घेतलाय. तुम्ही सर्कलच्या आतमध्ये निश्चितच 5च खेळाडू, तुम्ही 5 खेळाडू ठेवू शकता. सर्कलच्या बाहेर फक्त 4च खेळाडू असतील. अशा मोमेंटला तुम्ही चूक केली. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक. गोलंदाज सज्ज मिथिलेश गोळे. चला सामना सुरू करा. क्लोज मॅच आहे, प्रेशर समजू शकतो. 5 चेंडू आणि 4 धावा. हो क्या बात है, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. लेफ्ट हँडर साठी लेग कटर बॉल होतोय. हा चेंडू बाहेर निघतोय. सुपर बॉलिंग बाय मिथिलेश गोळे. नॅशनल ऑफ कटर आहे. लेफ्ट हँडर स्ट्राईक केला म्हणून हा चेंडू लेग कटर होतोय. चेंडू मागे जाऊ दे निघून विकेट किपरच्या हातामध्ये किरणकडे. आता रन बॉल इक्वेशन. 4 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज. गिरगाव प्रीमियर लीग, गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन आपण बघतो की 3rd. विकेट किपर बघा, अंपर तुम्हाला काहीतरी सिग्नल करतायत. मॅच सुरू करा. फुल टच चेंडू. दिशा दिले फक्त क्षेत्ररक्षक तिथे शॉर्ट कव्हरला. चेंडू कव्हर करून डायरेक्ट हिट करतोय, पण प्रयत्न आपण बघतोय की थोडासा फसतोय त्या ठिकाणी. थेट गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जातोय निघून. तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट केले. 3 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज. काय सामना रंगलाय. गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3 मध्ये पहिलाच सामना अप्रतिम बघायला मिळतोय. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. क्लोज मॅच, क्लोज एन्काउंटर बिटवीन 2 टीम्स. चेसिंग इज अ कंपल्सरी. 3 चेंडू 3 धावा. मिथिलेश वर्सेस ध्रुव. रिव्हर्स अटेम्प्ट आणि मॅच विनिंग शॉट. कॉन्फिडन्स शॉट. मॅच फिनिश. जसा